मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खेड नदीने अखेर धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि या धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पूर्ण शहरामध्ये जगबुडी नदीचं पाणी जे आहे ते आता शिरण्यास सुरुवात झालेली आहे। मी आता आहे खेड बाजारपेठ या परिसरामध्ये, ज्या ठिकाणी मच्छी मार्केट परिसर असेल किंवा तांबे मोहल्ला असेल, या संपूर्ण परिसरामध्ये जगबुडी नदीचं पाणी आता शिरण्यास सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर प्रचंड आहे आणि त्यामुळे वेगाने पाणी जे आहे ते शहरातील विविध भागामध्ये शिरण्यास सुरुवात झालेली आहे। प्रशासन या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवून आहे आणि तातडीच्या मदतीसाठी सज्ज आहे। मात्र असं असलं तरी जगबुडी नदी ही मोठ्या वेगाने वाहते आणि पाणी प्रचंड असल्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी हे पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। तिकडे खेड दापोली मार्गावरती देखील नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे तो मार्ग जो आहे तो पूर्ण वाहतुकीसाठी बंद झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं तर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये संगमेश्वर असेल, चिपळूण असेल किंवा खेड दापोली असेल, या संपूर्ण परिसरामध्ये आज सकाळपासून पडणाऱ्या धोधो पावसामुळे अनेक भागामध्ये जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं आहे। संगमेश्वरमध्ये मागजर बाजारपेठेमध्ये गेल्या 15 दिवसापासून सतत पाणी शिरते आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होतं आहे। तर चिपळूणमध्ये देखील यावेळेला इशारा पातळीच्या वरती नदी येत नाही आहे, मात्र अनेक भागामध्ये जे पाणी आहे नाईक कंपनी परिसर असेल किंवा इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे। मिरजोळी भागामध्ये शेती पाण्याखाली जाते। ह्या संपूर्ण परिस्थितीचा जर विचार केला तर सर्वाधिक जो फटका आहे तो खेड तालुक्याला बसताना पाहायला मिळतो आहे आणि खेडमध्ये जो मुसळधार पाऊस पडतो आहे त्या पावसाचा मोठा परिणाम इथल्या जनजीवनावरती होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। पावसाचा जर कायम राहिला तर मात्र खेडमधील जी पूर परिस्थिती आहे ती आणखीन बिकट होऊ शकते आणि नागरी वस्तीमध्ये पाणी शिरण्याची जो धोका आहे तो संभवतो। पावसाचा जोर सध्या तरी कमी असला मात्र तरी पाऊस जो आहे तो वाढू शकतो आणि शहरातील जी पूर परिस्थिती आहे ती आणखीन तीव्र होऊ शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।